ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। शालार्थ आयडी घोटाळ्यातील गुन्हा क्रमांक 164 व 216 मध्ये संस्था चालकांना अटक होणार आहे, त्या दृष्टीने पोलिसांनी कारवाई सुरू केली। अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी संस्था चालक, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली असून तब्बल 150हून अधिक अटकपूर्व जामीनचे पिटिशन हायकोर्टात दाखल झाले, तर काहींनी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली आहे। परवा अटकपूर्ण जामीन फेटाळताना कोर्टाने ओढलेल्या ताशेऱ्यामध्ये कडक शब्दात टिप्पणी केलेली आहे, त्यामुळे हे प्रकरण अतिशय गंभीर झाले असून जामीन मिळणे कठीण आहे। त्यामुळे पोलिसांच्या कारवाईची व अटकेची तलवार टांगती आहे, त्यामुळे अनेकांनी पलायन केले आहे। मात्र पोलिसांची वक्रदृष्टी आरोपींवर असल्याने टप्प्याटप्प्याने सावज हेरले जात आहेत। मात्र यात राजकीय हस्तक्षेप होत असल्याने पोलिसांना कारवाई करणे त्रासदायक होत आहे। उपसंचालक नितीन उपासनी, प्रशांत वाडिले, संजय गरुड, शशिकांत हिंगोणेकर यांनी मोठ्या प्रमाणावर हजारोच्या घरात बोगस शालार्थ आयडी दिल्याचे निष्पन्न झाले, त्यामुळे हे शिक्षक, मुख्याध्यापक आरोपी होणार आहेत। आरोपीच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने आरोपपत्राची संख्या 20,000च्या घरात जाण्याची शक्यता आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।